शिवसाई गोट फार्मवरती 3 महत्वाचे टप्पे. एक फार्म, पिल्लांची व्यवस्था, शेळ्यांची व्यवस्था. दुसरा आहे चारा पिकं, तिसरे आहे त्यांची परसबाग. आता शेततळं आणि इथल्या टेक्निकल गोष्टीचं नियोजन हे सगळं कसं चालू आहे, हे जोडपं आहे योगिता आणि ज्ञानेश्वर दौंड. त्यांची मुलाखत घेऊ, थोडक्यात त्यांच्याच तोंडून सगळ्या गोष्टीचं नियोजन ऐकून घेऊ. सगळ्यात महत्वाचं, रोजचा दिनक्रम कसा आहे, सगळ्या गोष्टीचं नियोजन कोण कसं पाहतो. त्यांचं आता आम्ही दोघं पण बघतो. असं काही नाही. घरचे सगळेच आई वडील वगैरे पण साथ करतात. दिनचर्या सकाळी साफसफाई वगैरे होते, नंतर खुराक दिला जातो आणि नंतर चारा दिवसभरात एक वेगवेगळ्या प्रकारचे 4 प्रकारचे 3 प्रकारचे चारा वगैरे होतात. त्यामध्ये आपण चारा व्यवस्थापनामध्ये सुक्यामध्ये भुसा वगैरे, जेवढ्याचा चारा आणि हिरव्यामध्ये दसरथ घास, मेथी घास, सुबाबळ, शिवगिनी, पेरू. एका गोट फार्मवरती आणि एका संसारामध्ये महिलांचं योगदान खूप महत्वाचं आहे. त्यातल्या ती धडपडत मेहनत मला तरी वैयक्तिक माहिती आहे. कारण मी लग्नाच्या आधीपासून पाहिलेले योगिताला फार कष्ट करण्याची तयारी, सगळ्या गोष्टी. आणि आता जोडपं शेळी पालनात एवढी मेहनत करायला, तर तुझा दिनक्रम कसा राहतो इथला, तर तुझ्या वाट्याला काय काय काम असतात? टप्प्याटप्प्यानेच काम असतात. सकाळी आपलं घरचं आवरल्याच्या नंतर 8 पर्यंत जर आवरलं, 6 पर्यंत आवरलं तर इकडे यायचं, इकडे साफसफाई काही करू लागायची. म्हशीचं दूध काढणं, त्याच्यानंतर त्यांच्याकडे देणं, दिवसभरामध्ये चारा वैरण करणं. म्हणजे अंगणवाडी करते मी 1 वाजेपर्यंत. तिथून आल्याच्या नंतर माझं घास कापायचं काम, त्याच्यानंतर काही नेपियर कापून आणायचं, काही दशात घास कापून आणायचा आणि त्याच्यानंतर वैरणी बघायचं शेळ्याची. आता जातीचं मी विचारतो, विठ्ठलच ह्या गोष्टीवर स्पेसिफिक बऱ्याच वर्षाचा अनुभव, कारण गावरान पण करून बघितली, शिरोई पण होत्या. विठ्ठल वरती याचं महत्व. हॉस्पिटल मध्ये यायचं एकच महत्व आहे, बाकी काही नाही. मार्केटिंग सोर्स मध्ये मागणी चांगली आहे. ब्रीडिंग साठी पण एक चांगल्या प्रकारचा सोर्स आहे. मार्केटमध्ये स्कोप चांगला आहे, मागणी चांगली आहे. मग जास्त क्वांटिटीत काम न करता माफक दरात, माफक क्वांटिटीत काम करून सनी जास्त नफा, आपल्याला जास्त उत्पन्न, आपल्याला त्यातून रेट चांगले असल्यामुळे, मार्केट चांगले असल्यामुळे मागणी पण चांगली आहे. विशेषतः वेट गेन, वाढ वगैरे पण चांगली आहे. त्याच्यामुळे असं काही नाही की वाढ वगैरे पण चांगली, दुधाला पण चांगले असतात. त्याच्यामुळे डिटेलमध्ये सोर्सिंग. मी थोडस आता संगोपनातल्या मुद्द्यावर येतो. आता योगिता, तुझं पिल्लांकडं आणि शेळ्यांकडे खास लक्ष असते, रोजच्या झाडझुडीपासून तर संध्याकाळच्या चाऱ्यापर्यंत. तर आजाराच्या बाबतीत किंवा रोजच्या संगोपनात कोणते आजार होऊ शकतात आणि कोणते टाळता येतात, तुला काय वाटतंय नेमकं पिल्लांच्या आजाराच्या बाबतीत? पिल्लांचे आजार समजा ताप येणं, त्याच्यानंतर संडास लागणं. आपण जर चाऱ्यामध्ये बदल केला, आपण जर आता कवळा घास कापणं चालू आहे, तो कवळा घास जर जनावराला दिला किंवा जास्त करून मका जर दिली आपण कवळी, तर त्यांनी काय होतं, पिल्लांना संडास लागते आणि संडास लागायची शक्यता असते आणि लागते सुद्धा. तर मग ते कव्हर होण्यासाठी त्यांना कमीत कमी जास्त चांगल्या प्रकारचा वाळलेला चारा देणं, भुसा देणं, सुका चारा देणं आणि एकच वैरण न करता चाऱ्यामध्ये वेगवेगळा बदल करणं. आणि लगेच असं पिल्लू जर कोमजलं की लक्षात येऊन जातं की याला काहीतरी आजार झालेला आहे, तर मग आपण ताप मापीनं ताप चेक करणं म्हणजे संडास लागण्याचे कारण की पिल्लांना ताप येते आणि ताप आल्यानंतर पिल्लांना संडास लागते. तर हे कारण आपल्या लक्षात आलं की आपण त्याच्यावर काहीतरी ट्रीटमेंट करून त्या पिल्लाला सुरक्षित करू शकतो. आता रोजच्या याच्यामध्ये पिल्ल काही रुंगले किंवा काय झालं, तुला लक्षात येतात, तर ते त्यानंतर पहिली प्राथमिक ट्रीटमेंट तुझी काय असते? आता जनरली समजा एखाद्या पिल्लाला आता संडास लागली किंवा ताप आलेली, तर तुझी काय ऍक्टिव्हिटी असते? पहिले ताप मापी घेऊन ताप चेक करणं, म्हणजे ताप चेक केल्याच्या नंतर लक्षात येऊन जाते की याची ताप किती वाढलेला आहे म्हणून. आणि तो ताप वाढल्याला लक्षात आलं की तापेचा सुद्धा आपण त्याच्यावर औषधोपचार करणार आणि संडास लागलं तर त्याचा सुद्धा जनरली तुम्ही औषध गोळ्यावरती सुरुवातीला येतात की तुम्हाला डॉक्टर किती पद, म्हणजे रोजच्या अडचणीमध्ये डॉक्टरांची गरज कितपत पडते बरं? नाही, आपण डॉक्टरांची तर आवश्यकता पडतच नाहीये, कारण सुरुवातीला डॉक्टर आमच्या फार्ममध्ये यायचे, परंतु आता इंजेक्शन देण्यापासून सर्व काम आम्ही बघतो, त्याच्यामुळे आम्हाला डॉक्टरांची सुद्धा पडत सहसा तर नाही समज, नाही. सगळ्या गोष्टी करतात. हो. एक मुरलेला शेळी पालक म्हणजे जवळपास माऊलींचे ह्या जोडप्याचे 10 वर्ष शेळी पालनात गेलेत. 10 वर्षामधला एवढा तगडा अनुभव आहे की सगळ्या गोष्टी ते स्वतः कव्हर करत आहे. पिल्लाकडे जाऊया. फार कमी फार्मवर ही प्रयोग पाहायला भेटतोय, कारण पिल्लांसाठी तुम्ही हे राऊंडेड गोल पाईप ठेवलेत समोर. इथं पण जाळी मारली पुढून जाऊ नये म्हणून. मध्ये फाळ्यांचं गोल सर्कल बसवलंय आणि त्याच्यानंतर परत एक रॅम्प केलेला एलिव्हेटर त्या पिल्लांसाठी, त्याच्यावरही गव्हाण. तुम्हाला हे जरा मध्ये जाऊन दाखवतं का ही गरज काय आहे आणि याचा फायदा कसा होते? पाईप वगैरे जर वापरायचं जर म्हणलं तर आपण गोल पाईप वापरला. गोल पाईप याच्यामुळे वापरलाय की बाबा त्यांच्या मानावरची वगैरे केस जात नाही. आपण जर त्याच्यात गज वगैरे वापरलं किंवा अंगल वापरलं तर ते घसतात जास्त, ते जाऊन त्याची मानावर केस जात. गोल पाईप एक फायदा होतोय. दुसरी गोष्ट बाकी टाकण्याचं आपलं कारण एक आहे की बाबा खाली ओलावा वगैरे असतो,
म्हणजे ओलावा वगैरे कमी जास्त असल्यामुळे पिल्ले काय करतात वरती जाऊन सगळे आरामाने बसतात. बसलेले आहेत सध्या. हल्लं घालल्याच्या नंतर समजा एकदम आपलं रोध करण्यासाठी व एकाला एक चिटकून अशी एकदम व्यवस्थित बसतात. ते आपण थोडं एक प्लॅटफॉर्म केलेला आहे. तर एक छोटा प्लॅटफॉर्म याच्यामुळे एक बाबा आता जे छोटे नवजात पिल्ले होतात हे तर 1 ते 1.5 महिन्यापर्यंत चारा काही कुठल्या प्रकारचे खात नाही. मग त्यांच्यासाठी आपण काय केलं वरती थोडस वातावरती हे केलेलं आहे, कारण माती चाटण्याचं प्रमाण कमी होतंय, निर्जंतुकीकरण राहतात, पिसवांचा गोचडांचा आजार तिथं जास्त लाभत नाही. आणि दुसरी गोष्ट एक आपण छोटी गावात त्याच्यामुळे केली त्यांना कालांतरानं सवय लागली पाहिजे. जसं आपण म्हणतोय ना लेकराला संस्कार कसे घडवायचे तसे आपल्याला याला संस्कार घडवायचे. लहानपणापासून त्याला सवय लागली पाहिजे गव्हाणी खाण्याची. मग ते इकडे आल्याच्या नंतर ऑटोमॅटिक खाली पण एकदम असे टप्प्याटप्प्याने गव्हाणी खातात. प्रत्येक गव्हाणीचं अंतर एक चेंज आहे, खाण्याचं अंतर पण पुण्या गव्हाणीचं चेंज आहे. शेळ्यापासून बोकड्यापर्यंत तर सगळ्यांचं अंतर म्हणजे वेगवेगळं अंतर. पाण्याची पण असं टोपल्यात व्यवस्था केलेली आहे थोडीशी. त्यांना पण छोट्या पिल्लांना पण वर सवय लावलेली आहे, कारण की 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत पिल्ले वरती राहतात आणि नंतर मग खाली कंपार्टमेंट मध्ये येऊन सिरियलला आपलं पुढे चालत राहतं. किती महिन्याचे जर विकायचे जर म्हणलं समजा आता हे पिल्लं जर तुम्हाला तर याची काय किंमत किती आणि बिटल जर घ्यायचं म्हणलं तर खरेदीदाराने किंवा विकणाऱ्याने कोणत्या रेंज मध्ये आणि कसं विकलं पाहिजे तुमचा कसा आता अनुभव? माझं जर वैयक्तिक अनुभव जर म्हणला तर पिल्ले सगळे 3.5 ते 4 महिन्याचे पिल्ले आहे. वरती एक 15 दिवसाचे पिल्ले आहे. त्या ठिकाणी एक 2 महिन्याचे पिल्ले. आता हे 3.5 महिन्याचे पिल्ले 4 महिन्याचे जवळपास 3.5-4 महिन्याचे. आता विक्रीचं जर मार्केटिंग जर म्हणलं तर काय होतं याच्यामध्ये होम प्रोडक्शनचा माल असल्यामुळं आपल्या मालाला क्रेज चांगली आहे. आणि विशेषतः होम प्रोडक्शनचा माल असल्यामुळे दगावण्याचे चान्सेस वगैरे खूप कमी असतात. त्याच्यामुळे हे एकदम स्ट्रॉंग पद्धतीने राहतात, एकदम चांगले असतात. एक सर्वसाधारण रेंज समजा एक 20,000 ते 25,000च्या दरम्यान आपल्याला भेटतात. आणि सर्वसामान्य जर म्हणलं सध्या नवीन शेतकरी म्हणला तरी मिनिमम 17-18 हजाराच्या खाली तुम्हाला कोणी बच्चू बिटलचं देऊ शकत नाही. गावरांचं 8-9 हजारापर्यंत पण भेटेल. बिटलचं बच्चू कमीत कमी होम प्रोडक्ट. ट्रेडिंग मध्ये याच्यापेक्षा मोठा माल पण तुम्हाला भेटतो. आकाराचं प्रमाण वातावरण स्टेबल असतंय, आपल्याला परेशान करते. बरं आता इकडे या, मी त्या कप्प्यामधला माल दाखवतो. हे 3.5 महिन्याचे पिल्ले. होम प्रोडक्शनचा फायदा काय असतो तो तुम्हाला सांगतो. 1.5 महिन्याचे पिल्लावरती 2 महिन्याचे पिल्लं ह्या कप्प्यामध्ये इथं पद्धतशीरपणे ठेवलेले आहेत. आता 3.5 ते 4 महिन्याचे पिल्लांची रेंज दाखवली. आपल्या ज्या घरच्या पाठी आहे तुम्ही तयार केल्या ना आता भरलेल्या त्या पाठींचा कप्पा एकदा दाखवतो. म्हणजे जे माऊलींचं म्हणणं आलं की आपल्याकडे सेट झालेले होम प्रोडक्शनचे पिल्ले याला किंमत का असते, तो आपल्याकडे त्याची क्रेज का आहे. कारण दगावण्याचं प्रमाण तर ठीक आहे पण ते होतंय कसं ते बघूया. तर ह्या ज्या शेळ्या आहेत तिकडल्या त्या ह्या आपल्या इथल्या मदर स्टॉक आहे. जे पिल्ले त्या कप्प्यामध्ये मागच्या वर्षी राहिलेले आहेत त्या इथे सेट आलेले ह्या मोठ्या शेळ्या झाल्या. आता हे ती आता लावली का? आता इथं वय सगळी 12 महिने आता नेमकी भरवली आपल्यापासून किलो. मला वाटतं हिचं आता येणे डिलिव्हरी झाली नाही, लेट रावलच झालेलं आहे. आता दुसरी अजून ये वय काय? ती 8-9 महिने 9 महिन्याची पाठ ही पण आपल्या घरच्या शेळी. ही एक 6 महिन्याची आणि ही क्रॉस मध्ये. इकडे बघा जर समजा दिसत असेल व्हिडिओ थोडा झूम कर. आदत आहे पाठ. आदत म्हणजे 9 महिन्याची म्हणजे ती जे सांगितली ती गोष्ट. आणि याची लेंथ, याची क्वालिटी, कानाची लांबी, बिटलचं हे होम प्रोडक्शन आहे म्हणून किंमत द्यायला होती. आता सगळ्या संख्या किती आहे आणि जनरली कसं टर्नओव्हर व्हायला? टर्नओव्हर जनरली आता संख्या सध्या मदर शॉप मध्ये आपण कितीच आहे, काही थोडंसं काही अडचणी वगैरे होते म्हणून किती केलं नाही. कंप्लीट 45-50चा मदर शॉप राहायचा. आता कितीचा मी मदर शॉप म्हणला तरी सेड मध्ये डबल संख्या राहते. आता सध्या तरी 65-70 लहान मोठे शेडमध्ये अवेलेबल आहे. एक मदर शॉप 30 वर आहे. 30चा मदर शॉप मध्ये आता आपण सध्या काम करतोय सध्या. म्हणजे आणि आता ब्रीडर तो मोठा ब्रीडर त्याच्यानंतर दुसरा तो बनवायला आता तुम्ही एक 6 महिन्याचं बी आहे. मला वाटतं ते सेलसाठी ठेवलंय का? आता आपल्या फार्मवरून नेमकं विकतोय कोणता माल किती किमतीपर्यंत जातो? आपल्या फार्मून जर म्हणलं तर पूर्ण माल जवळपास एक 3.5-4 महिन्याचा माल हा पूर्ण जवळपास सेल होतोय. आणि एक 20,000 रुपयाची सरासरी 20,000 रुपयाची रेंज आपल्याला भेटते बिटल मध्ये जेवढा पण माल आहे तेवढा. आणि जर थोडासा आपण थांबलो तर क्वालिटी कमी जास्त तर होते थोडीफार डिपेंड असते. क्वालिटी चांगल्या पद्धतीने राहील तर 20-25 हजारापर्यंत माल आपला सेल होतो. आता लोकांना हिस्सा सांगतोय का आपण तेव्हा विश्वास दिसत नाही. पण मी ऍक्च्युली माझ्या फॉर्म जवळपास 35-35 हजार रुपयापर्यंत कमी निघली. आता तुम्हाला दाखवलं.
तर आता चारा कोणकोणता अवेलेबल आहे आणि कटिंग सध्या रोजची कोणकोणत्या चाऱ्याची चालू आहे? सध्या आता 4 प्रकारचे काय चारे आहेत सध्या. आता एक दसरथ आहे, मेथी घास आहे, नेपियर आणि सुबाबल शेवटी. आता सध्या नेपियर आणि दसरथ मेथीची कटिंग चालू आहे. दसरथ एक दुसऱ्या क्षेत्रात पण आहे 10 गुंठे, आणि इथं आता नवीन डबल आपण सेटअप टाकलं. परसबाग पण खूप सुंदर आहे. परसबागेमध्ये जवळपास सगळे फळ आहे. घरगुती फक्त आपल्याला आपल्या घरी घरच्या खाण्यासाठी. पूर्ण जैविक पद्धतीने जेवढं करता येईल तेवढं शेतात. त्या पद्धतीने. एकूणच हा परिसर खूप आवडला. शेततळ, बाजूला तुमचे चारा पिकं, शेती, त्याच्यानंतर तुमची परसबाग, ह्या सगळ्या गोष्टी पाहून एक परिपूर्ण शेतीचा किंवा जो गावठी जीवनाचा आनंद आहे खूप भारी. आणि बरं उदरनिर्वाहासाठी बरं आता आम्ही मुद्द्यावर येतो. एक कुटुंब म्हणून एक जोडपं किती टर्नओव्हर होतो वार्षिक अंदाजे? आपल्यावर जर म्हणलं, अंदाजे म्हणल्यापेक्षा ना सगळं रेकॉर्ड खूप दिसतं एकदम, काही विषय नाही. जवळपास टर्नओव्हर जर म्हणला तर मागच्या वर्षी जर मी मदर शॉप कमी केलं, तुम्हाला सांगितलं 50-50 होतं, तेव्हा मी 15-20 मदर शॉप कमी केलं. तर मागच्या वर्षीचा टर्नओव्हर माझ्यावर 9 लाख रुपये. मागच्या वर्षी 2 नोकरदार मागं पडले. आता सर्वसाधारण दिसतं, पिल्ले पण जर म्हणलं तर पिल्ल्याचं तरी कमीत कमी 6 लाख रुपयाच्या पुढेच टर्नओव्हर होतं. आणि खर्च वगैरे जाऊन मिनिमम 4.5-5 लाख रुपये आपल्याला डेली, 5 लाख रुपये डेली जातात. ते बी कमी याच्यात, न मजूर लावता स्वतः मेहनत. दोघंच आई वडिलांचा सपोर्ट आणि घर बस, बाजूला नाही पण नाही काय म्हणतात, कंटिन्यू आपलंच स्वतः. तर आता व्हिडिओच्या शेवटी एक सगळ्यात महत्वाचं आहे, ह्या शेळी पालनातलं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं वाटते बरं तुम्हाला? आव्हान मी एकच सांगेल, चारा व्यवस्थापन जमलं पाहिजे आणि स्वतःचा घरचा मदर स्टॉक जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही शेळी पालन झाले नाही असं मी म्हणतो. आपलं पिल्लू तयार नाही. आपलं तयार झालं पाहिजे, आपला स्वतःच्या फॉर्मवरचं पिल्लू, आपलं मदर स्टॉक तयार झालं पाहिजे. तर आपण याच्यात 100% आपण सक्सेस होऊ. म्हणजे जी जुनी म्हण आहे, तो आम्ही एका शेळीपासून 20 केल्या, 2 शेळ्यापासून 50 केल्या, म्हणजे ती त्यांचा खानवटा, गावरान शब्द आपला खानवटा जोपर्यंत आपला तयार होत नाही तोपर्यंत शेळी पालनामध्ये आपल्याला खास मध्ये आपल्याला, आणि तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट बी दिसत नाही तोपर्यंत. असं महाराष्ट्रातल्या जेवढ्या महिला आहेत, जे व्हिडिओ बघतायत, त्यांना काय मेसेज दिसेल? आता माझं तर म्हणणं आहे की आपल्याला महिला तर पुरुषापेक्षा जास्त शिकलेले असतात, तर मग कोणता पण बिझनेस करायचा असेल आणि काय करायचं असेल तर महिला साथ पुरुषाला असली तर त्यांचा बिझनेस सक्सेस होऊ शकतो. आणि आता एकच महिलाला सांगणं आहे की जोपर्यंत तुमच्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत तुम्ही खंबीरपणे स्वतः उभा राहा आणि आपल्याला जितकं आपल्याला करता येईल तितकं प्रयत्न करत राहा, तितकं कार्य तुम्ही करत राहा, म्हणजे तुम्हाला कोणापुढे हात बसल्याची गरज तुमच्या पडणार नाही. धन्यवाद. सुंदर असा सेटअप इथं आपण एक दिवसाचं प्रॅक्टिकल ठेवलं होतं. हा परिसर आणि हे जोडपं अगदी आनंदी जीवन, म्हणजे आपल्या कुटुंबाला जेवढं लागतं तेवढं आपल्याच परिसरातून, आपल्याच फार्मवरून कमवायचं, व्यवस्थित चालवायचं, असा हा शिवसाई गोट फार्म. अशा अनेक गोट फार्म किंवा अशा अनेक व्यवसाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत, मलाही माहिती. तुमच्याकडे जर अशी सुंदर उदाहरणं असतील तुम्हाला कमेंट करून सांगा, कॉन्टॅक्ट नंबर द्या, पत्ता द्या, आपण तिथं पण येऊन व्हिडिओ करूया. आणि यांच्या या फार्मसाठी एक लाईक आणि एक कमेंट नक्की करायला विसरू नका.